आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो कुकर झालाय. हा तुम्हाला भूक लागली ना की तुम्ही जेवून घ्या. मुलींची वाट बघत बसू नका. त्यांचाही हल्ली काही नेम नसतो. येता येताच मी 2 भाज्या घेऊन येईन. काय मेल्या भाज्या सुद्धा महाग झाल्यात हल्ली. तुझ्यावर हल्ली खूप भार पडतोय ना. अहो भार कसला. मुली लहान असताना त्यांचं आवरून तुम्हाला डबा देऊन मग मी शाळेत जायचे. त्यात काय एवढं. हो ना, भार तर आहे सगळं. माझ्या औषधांचा खर्च आणि मी घरी हा असा. अहो डॉक्टरांनी काय सांगितलंय, जास्ती स्ट्रेस घ्यायचा नाही म्हणून. हो ना. आणि माझी नोकरी आहे की चालू आहे ना. पण तुझा पगार तो किती. त्यात पदरात या 2 तरुण मुली, त्यांच्या लग्नाचा खर्च. तुम्ही का काळजी करताय हो. आणि मला सांगा, ज्यांनी भूक दिली की नाही तो भाकरी सुद्धा नक्की दे. आणि नेहमी पैसाच महत्वाचा असतो का हो. आपण ना आपल्या मुलींसाठी पैशापेक्षा मनाने श्रीमंत अशी स्थळ बघू. म्हणजे तिथे माणुसकीला जास्ती किंमत असेल. मान्य आहे ना. पण अशी स्थळं सहजासहजी मिळत नाहीत. त्यासाठी जोडे झिजवावे लागतात. आणि त्यात मी हा असा. तुम्ही काय एवढी काळजी करताय हो. एक पैसा सोडला तर आपल्याला काय कमी हो. 4 चौघात आपल्याला नाव आहे. शिक्षिका म्हणून मलाही मान मिळतो. आणि त्यातून या वर्षीचा आदर्श शिक्षिका पुरस्कारही मिळालाय मला. म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती खूप चांगली नसेल कदाचित, पण तरीही आजवर हातचं काही न राखता तुम्ही सगळ्यांना मदत करत आलायत. कुणाशी वाद नाही, भांडण नाही. देवाने आपल्याला 2 मुली दिल्या, पण दोघी किती गुणी आणि सुशिक्षित आहेत हो. आणि नाकी डोळी सुद्धा दिसायला किती सुंदर आहेत. तुम्ही नका उगाच विचार करत बसू. हो, सगळं छान आहे आणि सगळं छानच होणार. येते मी. असा अचानक उजवा डोळा का फडफडला. देवा, खूप मोठा अपशकुन आहे हा. ताई प्लीज ऐक ना. तू प्लीज शांत हो ना. सगळ्यांसमोर त्यांच्याशी प्लीज भांडू बिंडू नकोस ना. ताई प्लीज. चल प्लीज चल. थांबा. कोण हवंय. यशोधरा सरनाईक. काय नाव तुमचं. मी श्रावणी ही आराध्या. आम्हाला यशोधरा मॅडमना भेटायचंय. तुम्हाला ऑफिस प्रिमायसेस मध्ये एंट्री करायची परमिशन नाहीये. अशी कशी परमिशन नाही. त्यांना सांगा श्रावणी आली, त्यांनीच आम्हाला बोलावलंय. प्लीज. हे बघा आमचं खूप महत्वाचं काम. आम्ही ओळखतो त्यांना. प्लीज आम्हाला जाऊ द्या ना. प्लीज प्लीज. सॉरी, विदाउट परमिशन आम्ही तुम्हाला आज सोडू शकत नाही. तशा ऑर्डर्स आहेत आम्हाला. कसली ऑर्डर आहोत. त्यांनीच बोलावलंय आम्हाला. प्लीज जाऊन त्यांना सांगा. आम्हाला अर्जंट आहे. प्लीज. हो, तुम्हाला सांगितलेलं कळत नाहीये का. हे बघा, ही सगळी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि तुम्हाला आज जायची परमिशन नाहीये. तरी आम्ही जाणार. मी तुमच्या विरुद्ध पोलिसात कंप्लेंट करेन. श्राव. चला निघा इथून. आम्हाला धमक्या देऊ नका. जा, कुठे जायचंय ते जा. आम्हाला वाटलं होतं तेवढं सोपं नाहीये या मूर्ख मुलींना हँडल करणं. नाही, खरंच आम्हाला वाटलं होतं गप्प बसतील, पण नाही. यशोधरा, यू हॅव टू बी केअरफुल. प्लॅन असलेला निर्बुद्ध माणूस सुद्धा प्लॅन नसलेल्या हुशार माणसावर कुरघोडी करू शकतो. फुल प्रूफ प्लॅन. फुल प्रूफ प्लॅनची गरज आहे यशोधरा. यू बेटर अंडरस्टँड. हे आहे बाळा. श्राव.
मला मला कळतंय तू कोणत्या त्रासातून जातेस ते, पण मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला कधीच एकटं सोडून जाणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. किती काही झालं ना तरी या माणसांना मी इतक्या सहजासहजी सोडणार नाही. किती आणि कुठे लपून बसतील, अगदी पाताळात जरी जाऊन बसले ना तरी मी यांना शोधून काढेन. मी आहे तुझ्या बरोबर. चल चल. मग काय चाललंय हे सगळं? सॉरी. तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्यापासून सगळं लपवून ठेवाल आणि मला काही कळणार नाही? का करताय मामा असं? याला श्रावणी आणि अक्षय बद्दल तर कळलं नाहीये ना? मामा काय मी काय विचारतोय तुम्ही काहीच बोलत नाही आहात. का वागताय असं? व्हॉट्स द प्रॉब्लेम? मॅडम कुठे चाललात तुम्ही? तुम्ही विदाउट परमिशन आत जाऊ शकत नाही. यशोधरा सरनाईक, यशोधरा सरनाईक, हिम्मत असेल तर समोर ये. अक्षय, अक्षय कुठे लपून बसलायस? त्या दिवशी तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत होतास ना. श्रावणी आणि बाळ माझी जबाबदारी आहे. मला तिला सपोर्ट करायचंय. हाच का तुझा सपोर्ट? हेच का तुझं प्रेम? काय झालं आता? हिम्मत नाही का तुझ्यात? तू आणि तुझी आई दोघंही खोटारडे. नाही म्हणजे काय केलंय आम्ही? मलाच विचारताय मामा. एकतर तुम्ही मला काही सांगत नाही आहात. एवढे पैसे कोणाला दिलेत तुम्ही? काही एक्स्टॉर्शन साठी डिमांड वगैरे आली आहे का? काय मला काही कळेल का काय झालं नक्की? ओ त्याबद्दल विचारतोयस तू? हो. आय थॉट काय? नाही, नथिंग. पैशांबद्दल डॅडने सांगितलं का? मामा तुम्ही डॅडना काही बोलू नका प्लीज. हे बघा आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. सगळे प्रॉब्लेम्स अगदी एकट्या हँडल करू शकता. पण तरी आम्हाला काळजी वाटणारच ना मामा. आय नो. श्रेयस बिझनेस म्हटला की रिस्क फॅक्टर आलाच नाही का? आणि कधी कधी फ्युचरचा विचार करून काही रिस्क घ्यावेच लागतात. Isn't it? मामा मला जेन्युइनली तुमची काळजी वाटते म्हणून मी हे बोलतोय तुमच्याशी. अँड यू नो बेटर दॅन मी. बिझनेस म्हणलं की मित्र शत्रू आलेच. आणि डॅडनाही तुमची काळजी वाटते म्हणून त्यांनी मला तुमच्याकडे लक्ष ठेवायला सांगितलंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. ताई कोणीच नाहीये. जर कोणीच नसेल तर? हो मॅडम काय तमाशा लावलाय इथे? हे कोणाचं घर आहे माहिती आहे ना? तुमचं झालं असेल तर निघा आता. इतक्यात आत्ता कुठे तमाशा सुरू झालाय. आणि हे सगळे जोपर्यंत समोर येत नाही ना तोपर्यंत पडदा पडणार नाही. हो समोर यायला घरात कोणी असायला तरी पाहिजे ना. मोठे साहेब आजींना घेऊन डॉक्टरकडे गेलेत आणि यशोधरा मॅडम आणि श्रेयस सर ऑफिसला गेलेत. घरात तर कोणीच नाहीये. आणि तो अक्षय? ते फॉरेनला गेलेत. फॉरेनला कधी? अहो कधी काय कधी, परवा सकाळीच गेलेत. चला आता निघा तुम्ही. आम्ही इथून कुठेही जाणार नाही. त्यांना सगळ्यांना बोलवा. हो मॅडम तुम्हाला सांगितलेलं समजत नाही का? चला निघा तुम्ही. आम्हाला आमची कामं करू द्या. निघा निघा. हो मॅडम तुम्हाला सांगितलं ना घरात कोणीच नाहीये. चला निघा. चला चला पटापट निघा. टाइमपास करतात. चला.
श्रेयस, बिझनेस आमच्या रक्तात आहे. आय लव्ह टेकिंग रिस्क, यू नो दॅट. आणि येस, अजून असा शत्रू जन्मालाच आला नाहीये जो यशोधरा सरनाईकला मात देऊ शकेल. आणि ही गोष्ट तुझ्या डॅडला पण समजा. मम्मा स्टील. श्रेयस, मला वाटतं आता या फ्रिव्हिलस गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा आपल्या प्रेझेंटेशनचा विचार कर. अँड नाव इफ यू विल एक्सक्यूज मी, आम्हाला एक महत्वाचा कॉल करायचा आहे. या ऑफकोर्स. तर मम्मा, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, बाकी काही नाही. येस डार्लिंग, आय विल. सी. आजपर्यंत आम्ही यशोधरा सरनाईकने अंधारात मारलेला तीर सुद्धा अगदी योग्य ठिकाणी लागलाय. पण आता जरा हे प्रकरण वेगळं आहे. एक वेळ त्या बावळट श्रावणीला हँडल करता येईल, पण तिची ती बहीण, शी इज अ बिट डिफरंट. आम्हाला खात्री होती त्या मुली आमचं ऑफिस गाठणार. बट यू नो व्हॉट गर्ल्स, यशोधरा सरनाईकला हरायची सवय नाही. म्हणजे यशोधरा सरनाईक तुम्हाला जिंकू देणार नाही. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. सगळं काय होऊन बसलंय? हे सगळं काय झालंय? मला वाटलं नव्हतं की हे सगळं असं होईल. श्रावणी, तुला हे मान्य करावं लागेल. अक्षय तुला सोडून गेलाय आणि हेच सत्य आहे. बोला साहेब. ऐक, एक महत्वाचं काम आहे. होऊन जाईल साहेब, नो टेन्शन. अक्षयचं प्रेम होता ना माझ्यावर, मग तो असं का वागला? मला न सांगता का सोडून निघून गेला? माझी चूक आहे ताई, मी खूप मोठी चूक केली. मी खूप मोठी चूक केली ताई. श्राऊ, यात तुझी काही चूक नाहीये बाळा. तू फक्त प्रेम केलंस, पण या नीच माणसांना तुझ्या प्रेमाची किंमत नाहीये. श्राऊ, मी आहे तुझ्या बरोबर. तू शांत हो श्राऊ. तू नको ना स्वतःवर ओढावून घेऊस. प्लीज प्लीज शांत हो. आई, कशी शांत होऊ मी? कशी शांत होऊ? या लोकांच्या सांगण्यावर मी माझं बाळ गमावलंय. मी माझं प्रेम, माझं बाळ, मी सगळं गमावलंय. मी सगळं गमावलंय ताई. मी सगळं गमावलंय. मी सगळं गमावलं. श्राऊ, श्राऊ, तू शांत हो प्लीज. या सगळ्याचा विचार नको करूस आता. आपण हे सगळं नंतर बोलूया. चल आपण घरी जाऊ प्लीज. श्राऊ, नाही काय, तू इतक्यांदा सांगण्याचा प्रयत्न केलास ग मला, पण मी एकदा पण नाही ऐकलं तुझं. त्या दिवशी बर्थडे पार्टी मध्ये
एका एका चपलेमुळे त्या बाईने माझा इतका अपमान केला, मला गरीब डाऊन मार्केट म्हणून हिणवलाय. तेव्हाच कळायला हवं होतं मला की या माणसांना ना प्रेम महत्वाचं नसतं. या माणसाने ही श्रीमंती हा पैसा महत्वाचा असतो. मला फसवलंय त्या बाईने, मला मूर्ख बनवलंय, मला फसवलं तिने. श्राऊ शांत हो ना प्लीज. मला तुला असं नाही बघवते. चल आपण घरी जाऊ इथून. आपण हे सगळं नंतर बोलूया ना प्लीज. प्लीज बाळा प्लीज. नाही ग ताई, मी जेव्हा त्यांना ऑफिस मध्ये पहिल्यांदा भेटले होते ना. अक्षय बेटा, किती वेळा सांगितलं मी तुला, आपण आपल्या स्टेटसला मॅच होईल अशा लोकांसोबत फिरायचं असतं. अशा लो क्लास लोकांबरोबर नाही फिरायचं बेटा. तेव्हा आवडले नव्हतेच. त्या गरीब लोकांचं ना मला कळत नाही. पैसे तर हवे असतात त्या, पण मागायची लाज वाटते. ठीक आहे, ब्लँक चेक देऊन अक्षयला सोड अशी डील करत होत्या. मी प्रेग्नंट आहे हे कळल्यानंतर त्यांनी एक्सेप्ट केलं. पण तू बाबा होणार आहेस की तुझ्या वयाची आई होणार आहे? आय एम सॉरी. पण तेही नाटक होतं. माझ्याशी प्रेमाने बोलल्या, माझी काळजी घेतली, माझी चौकशी करायच्या, पण ही सगळी नाटकं होती. शिट ताई, ते पण फक्त आणि फक्त मला अक्षयपासून लांब करण्यासाठी ती बाई इतकं खोटं वागली, माझ्याशी खोटं बोलली. ती काळजी, तो कन्सर्न. मुलींनी हे सगळं खोटं होतं. मग काय कोणाला घरी सांगू नकोस. मिडल क्लास घरात असं जर कळलं ना की लग्न आधीच घरातली मुलगी गरोदर झाली तर घरातले पॅनिक करतील. अक्षयच्या जीवाला धोका आहे, पत्रिकेत प्रॉब्लेम आहे. येणाऱ्या 3 महिन्यात या 2 पत्रिका जर एकत्र आल्या तर फार मोठा अनर्थ होईल. पण तरीही मला तुझी जास्त काळजी आहे बेटा. जेव्हा हिच्या कुटुंबाला कळेल की ही लग्न आधीच गरोदर आहे तर तेव्हा त्यांना काय वाटेल? हे सगळं खोटं होतं. आम्ही तुम्हा दोघांचं लग्न लावून देणार आहे हा आमचा शब्द आहे. हे खोटं होतं. मला मॅम नाही. अक्षय काय म्हणतो? मॉम. मग तू काय म्हणायला पाहिजेस? मॉम म्हणायचं. हे खोटं होतं. अगं ताई, इतकंच नाही तर हा बघ, तर हे बघ, हे कडक कांदानी कडक हे सरनाईकांचा पिढीच्या दागिना. सुनेचा मान आहे तो. सगळं खोटं होत आहे. तिने फसवलंय मला. हे सगळं खोटं होतं. सगळं खोटं होतं. श्राऊ राहू भानावर ये प्लीज. प्लीज भानावर ये. का स्वतःला त्रास करून घेतेस? माझ्यावर विश्वास आहे ना? विश्वास आहे ना तुझा माझ्यावर? तुमचं प्रेम आहे ना एकमेकांवर? आपण अक्षयला शोधून आणू. मी त्याला शोधून आणेन. माझ्यावर विश्वास ठेव. नाही प्लीज. संपलं. सगळं संपलंय. माझं बाळ, माझं प्रेम, त्या बाईने माझ्याकडून सगळं हिरावून घेतलं. ताई नाही, मला नाही जगायचं. मला नाही जगायचं. असं नाही बोलायचं बाळा. मी आहे तुझ्या बरोबर. श्राऊ, मी सगळं नीट करेन.
आपल्यासाठी हा लॉन्च खूप इम्पॉर्टंट आहे. आय थॉट तुम्ही पर्सनली जर डेलिगेशन सोबत डील केलं तर आपल्याला खूप बेनिफिशियल आहे. सर तुमचे एन्व्हायरमेंट. हा सॉरी सर पण तुम्ही. हा सर मे आय. या प्लीज कम. Please continue. Yeah, please continue. ताई माझं काय चुकलं, माझं काय चुकलं ताई की मला आणि माझ्या बाळाला इतकी मोठी शिक्षा मिळाली. काय चुकलं ताई, ताई बोल ना. माझ्यावर विश्वास आहे ना, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा, आहे ना. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या आयुष्याशी खेळणाऱ्या या नीच माणसांना इतक्या सहजासहजी सोडणार नाही श्राऊ. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळणार आणि ती मी देणार.